गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलाचं अखेर लोकार्पण करण्यात आलंय। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी फीत कापून हा पूल वाहतुकीसाठी खुला केलाय। मोतीराम पार्ककडे जाणारा जुना पूल जीर्ण झाल्यानं तो पाडून नवीन पूल बांधण्याचं काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं। मात्र या पुलाचं क्युरिंग आणि पूर्ण न झाल्यानं तो सुरू करण्यास उशीर होत होता। या दरम्यान शाळा सुरू झाल्यामुळे स्कूल बसेसला सुद्धा येण्या जाण्यास त्रास होत होता। हीच बाब लक्षात घेऊन पुलाची काही कामं बाकी असतानाही हा पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील आणि स्थानिक नगरसेविका रोहिणी भोईर यांच्या उपस्थितीत फीत कापून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय। यावेळी पुलाजवळ उभारण्यात येणाऱ्या कमानीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचे नाव देण्याची मागणी नगरसेविका रोहिणी भोईर यांनी केली आहे। आज आपण इतके दिवस जे ब्रिजचं काम चालू होतं, आज आपण नागरिकांसाठी ते ब्रिजचं काम खुलं करून देण्यात आलेलं आहे। ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं आहे। मॅडमना माझी विनंती आहे की आपण एक पत्र दिले प्रवेशद्वारासाठी आणि त्या प्रवेशद्वारावर आपण मागणी केली की आमचे महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांचं नाव त्या प्रवेशद्वाराला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे नागरिकांची। भरपूर दिवस इथे जे राहणारे स्थानिक नागरिक आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे आणि आपण आम्हाला ते लवकरात लवकर करून द्याल अशी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करते। मुलांच्या शाळासुद्धा चालू झाल्या आहेत आणि हे ओपन करण्याची गरज होती, तो दिवस आज उगवला आणि आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। हरिओम पार्ककडे जाणारा रस्ता आहे, तिथे ब्रिजचं काम बरेच दिवस चालू होतं आणि बऱ्याच नागरिकांना विनंती होती सगळ्यांची की लवकरात लवकर चालू करावा हा ब्रिज, परंतु ते काम चांगलं झालं पाहिजे आणि क्युरिंग पिरियड असतो तो पूर्ण आता झालेला आहे। त्याच्यात मास्टिंग पण त्या ब्रिजचं झालेलं आहे आणि काम पूर्ण झाल्यामुळे आज आपण याचं लोकार्पण केलेलं आहे। रोहिणी भोईर ताईंनी आता जो विषय सांगितला आहे तिथे कमानीचं काम आहे आणि त्याचबरोबर त्या कमानीचं नाव द्यायचा जो विषय आहे नक्कीच तो आपण लवकरात लवकर सभागृहात घेऊन त्याला गती देऊयात। त्यावर हा विषय सभागृहात मंजूर केला जाईल असं आश्वासन यावेळी नगराध्यक्ष तेजस्वी करंजुले यांनी दिलंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।